पुढे 3 ओव्हरचा मॅच. एका बाजूने आपण संघ पाहिला तर मग उबतपाडा आणि दुसऱ्या बाजूनं CKM. हे पहा जबरदस्त अंपायरिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये. एक हा व्हाईट बॉल देण्याचा इशारा थोडासा वेगळा पाहायला मिळतोय. पहिला बॉल व्हाईट फेकला. आव्हान त्याच्या स्वरूपामध्ये एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलकीतून मात्र ऑन झालाय राकेश. स्ट्राईक. हो या ठिकाणी आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू व्हाईटच्या स्वरूपामध्ये फेकला गेलाय. चला थर्ड अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली आहे, मदत घेतली आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं इट इज अ व्हाईट बॉल. 19-20चा फरक होता, परंतु शेंडू आपण पाहतोय लावेस्टीच्या हल्लीकासा बाहेरून गेलाय, म्हणजेच इथे हा व्हाईट बॉल असणार आहे. आणखी एक धाव अवंताच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलकावरती धावा आपण पाहतोय त्या म्हणजेच 2. दुसऱ्या फेरीतील मॅच क्रमांक हा 2 देखील चालू झाला मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा डाव्या इष्टीवरती चेंडू फेकला होता. प्रोटेक्शन आहे मागे डीप लॉंग गळे क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि निश्चितच सिंगलच्या मदतीनं धावफलक अगदी आपण पाहिलं तर मग पोचलं गेलाय 3 अंकांवरती. पुढील बॉल सॉफ्ट वन ऑफ स्टोक अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने खेळले होते. ड्राईव्ह स्ट्रोक मिस्टर रवी सोहळे. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाले जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 4 या अंकांवरती. चांगला खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने मात्र स्ट्रोक खेळले गेलेत. ड्राईव्ह मिस्टर राकेश. पुन्हा एकदा एक सिंगल धाव येते. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र पूर्ण झाला. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवाल तर जग तुमच्या क्षमतेवर मात्र विश्वास ठेवेल आणि ती क्षमता आहे ती ॲबिलिटी या ठिकाणी गोलंदाजीमध्ये दर्शवली आहे मिस्टर रुपेश गुवारी या गोलंदाजानं. आतापर्यंत पहा एकंदर 6 चेंडू फेकले, त्याच्यामध्ये 2 चेंडू जे आहेत ते व्हाईटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालेत आणि धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग या ठिकाणी आपण पाहिलं तर मग चेंडूची फेकी थोडीशी लेझी आली होती आणि त्याचा फायदा मात्र इथे उचलला गेलाय. चौथ्या बॉलवरती ह्या 2 धावा निश्चितच इथून मात्र पूर्ण केल्या जातील का? यस पंच थोडेसे विचार विनिमय त्या ठिकाणी करत आहेत. पंच किती धावा असतील? 2. यस या 2 धावा इथून मात्र असतील आणि या 2 धावेनं धाव फलकावरती आपण नजर दररोज फेकणार आहोत. 7 धावा ऑन द स्कोर बोर्ड. रुपेशाच्या खात्यातील पुढील बॉल. स्विच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र रवी सोहळेने केला होता, परंतु हा चेंडू येतोय डॉट.
शेवटचा एक बॉल शिल्लक असणार आहे. 3 ओव्हरचा हा मॅच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यावेळेस निश्चितच पंच या ठिकाणी बोलतायत अजून एक वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे सकली पोचली गेली ती म्हणजेच 8 अंकांवरती. पुढील बॉल सरळ बॅटने यावेळेस स्ट्रोक खेळले गेलेत. लॉंग ऑफच्या दिशेनं पकडला गेलाय रवी सोहळेचा झेल आणि समाप्त होईल रवीचा खेळ आउट. आहे त्या म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा आणि 1 विकेट डाऊन मात्र या ठिकाणी केला गेलाय. आयुष्यात जन्मापासून ते मरेपर्यंत कार्यरत असलेला एकमेव शिक्षक म्हणजेच अनुभव. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि पहिल्या षटकामध्ये निश्चित आपण पाहिला तर मग रुपेश गोवार याची गोलंदाजी ही आपल्याला खूप चांगली पाहायला मिळाली. 1 विकेट डाऊन केला आणि 8 धावा त्याने खर्च केल्या. आता मात्र नंबर 2चं षटक टाकण्याकरता मिस्टर भावेश जोगळे नावाचा गोलंदाज तुम्ही पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने खेळले गेले. राकेश एकदा इथून मात्र पूर्ण होते रोखले गेले सिंगल या धावसंख्येवरती. चांगले फिल्डिंग डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळाली. 1 धावेने धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 9 अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्या हा निश्चितच तुमच्याकरता वाजल्या पाहिजे. तुमच्यामध्ये असलेले गुणकौशल्य तुमच्यामध्ये असलेली क्षमता तुमच्यामध्ये असलेले टॅलेंट मात्र निश्चितच मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि यावेळेस आपण पाहिलं तर मग जबरदस्त स्ट्रोक मात्र राकेशच्या बॅट मधनं पाहायला मिळतोय. षटकार आणि षटकाराच्या सायना धावफलक पोचलं जाईल 15 अंकांवरती. पहा धीमी सुरुवात थोडीशी झाली होती परंतु या ठिकाणी आपण पाहतोय ती सुरुवात मात्र मोठी करण्याचा प्रयत्न राकेश करतोय. त्यावेळेस आणखी एक जबरदस्त स्ट्रोक मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला होता ऑफ ड्राईव्हचा. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 17 अंकांवरती ही धावगती पोचली गेली आहे. सध्या तरी 2 राकेश नावाचे खेळाडू आपण पाहू शकाल. नॉन स्ट्राईक वरती मिस्टर राकेश ठाकरे तर स्ट्राईक वरती राकेश आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न 1 बाउन्स न चेंडू फील्ड केला जाईल. इथून आपण पाहिलं तर मग एक सिंगल धावे तर सिंगलच्या मदतीने धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 18 या अंकांवरती. क्रिकेटच्या खेळामध्ये निश्चितच तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीतीच मात्र कधीच बाळगू नका. कारण थव्याने उडणाऱ्यापेक्षा एकटा उडणारा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते आणि ती झेप मात्र इथून राकेश ठाकरे याला घ्यावी लागणार आहे धावफलक बनवण्याकरता. हो जबरदस्त चेंडू होता परंतु स्विंग अँड मिस हा डॉट बॉलच्या मिरिटमध्ये येणं खूप गरजेचं होतं. बॅट क्लिप तर आपण पाहिलं तर अगदी वेगाने फिरली होती परंतु चेंडू आणि बॅटच्या मध्ये संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. यावेळेस समोरच्या दिशेने लॉफ्ट केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल
आणि समाप्त होईल मिस्टर राकेश ठाकरे ह्या खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद. असे धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर मग 18 धावा दोन्ही षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र तिसरं षटक टाकण्याकरता निश्चितच कुठला गोलंदाज असेल हे देखील आपण पाहणार आहोत. परंतु मैदानाच्या आतमध्ये रोशन सोहळे नावाचा बॅटर त्याला तुम्ही पाहू शकाल. नंबर 4 या क्रमांकावरती तो खेळण्याकरता आलाय. आर्यन आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. मागच्या श्वेत पाटील. पहिला बॉल श्वेत पाटील च्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त ही चेंडूची हाताळणी. अगदी थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटिंग करणाऱ्या टीमने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय. वाईट आहे की मग नाही हे चेक करण्याकरता. वाईट चेंडू असणार आहे. अगदी जी वाईटची रेषा आहे तिला मात्र हलकासा चेंडू मिस करून निघून गेला होता. म्हणजेच पहिला बॉल इथे आपण पाहिला तर मग वाईट आहे. त्याच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या खात्यामध्ये जोडली जाईल. धावफलकावरती धावा 19 हे आपल्याला पाहायला मिळतील. श्वेत पाटील सापडील बॉल. हो यावेळेस ओव्हर पिच बॉल होता. समोरच्या दिशेने बॉलला लॉफ्ट केलंय. आणि निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय धावा भरपूर अडवल्या गेलेत. मोठा स्ट्रोक होता समोरच्या दिशेनं. 2 धावा इथून मात्र मिळाल्या जातील. 2 धावफलक पोचले गेले ते म्हणजेच 21 अंकांवरती. पुढील बॉल. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न. आपले मिस पुन्हा एकदा. स्ट्रोक खेळण्याकरता निश्चित थोडेसे बॅकफुटला जात आहेत. परंतु गोलंदाजीचं नियंत्रण आपण पाहिलं तर मग खूप चांगलं पाहायला मिळालंय. ज्या अनुषंगाने आतापर्यंत त्यांनी चेंडू फेकलेत. पूर्णपणे बॅटरचं जे फुटवर आहे ते मात्र निश्चितच ओळखला जातो. बॅट की थोडीशी मागे खेचली जाते परंतु त्या अगोदर चेंडू अगदी निघून जातोय. यावेळेस चांगला स्ट्रोक आहे ऑन साईडला वाईटिश लॉंगांच्या दिशेनं. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल ते म्हणजेच 22 अंकांवरती. अजूनही इथून आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 3 चेंडूंमध्ये किती धावा बनवल्या जातील सध्या तरी 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणूनच तर म्हटलं गेलं मित्रांनो आयुष्य शून्य झालं तरी घाबरू नका. त्या शून्यापुढे तुम्हाला किती आकडे लिहायचे आहेत ना ही जिद्द ती चिकाटी मनामध्ये नेहमीच मात्र ठेवायला हवी. फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहतोय थर्ड स्लिपच्या दिशेनं चेंडू अगदी निघून गेला वेगानं. डीप सीमारेषा बाहेर. मिळतील 4 चौकार.
4 धावा इथून मात्र येतील. या 4 धावने धावफलक पुसले गेले ते म्हणजेच 26 अंकांवरती. आज आपण पाहतोय 14 फेब्रुवारी. यावेळेस आपण पाहिला तर मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला तर स्विचेटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूवान पाठ याच्यामध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. आणि निश्चितच आपण पाहिलं तर मग एक सिंगल धाव आली आहे. पुढील बॉल वाईट चेंडू येईल या ठिकाणी, कारण चेंडू आपण पाहिला तर मग भरपूर लांबून गेलाय डावेष्टीच्या पलीकडे. आज 14 फेब्रुवारी पुलवामा अटॅक, ब्लॅक डे फॉर इंडिया. निश्चितच त्या रात्री त्यांनी देशासाठी डोळे मिटले आणि ते भारताच्या काळजावर एक जखम उमटली. पुलवामामध्ये इथे मात्र निश्चितच एक मोठा दहशत हल्ला झाला होता आणि आपले भारताचे 40 वीर जवान मात्र त्या ठिकाणी शहीद झाले. तो आज काळा दिवस म्हणजेच 14 फेब्रुवारी 2019 ची ही घटना मात्र निश्चितच आपल्याला पाहायला मिळाली. परंतु आज एक वेगळाच डे देखील आहे, व्हॅलेंटाईन डे. आज भरपूर जे यंग टॅलेंट आहे निश्चितच समुद्र किनाऱ्याच्या पट्टीमध्ये निश्चितच पाहायला मिळतील. जसं निश्चितच आपण पाहतोय सध्या आपण या ठिकाणी पाहिलं तर मग ट्रेन देखील चालली आहे. भारत देशाचा मान सन्मान, तिरंगा निश्चितच त्या ट्रेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सध्या तर हे दृश्य तुम्ही TCP च्या माध्यमातून टीव्ही स्क्रीन वरती पाहू शकाल. जबरदस्त दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या तरी जोरदार काम चालू आहे नवीन पटरीचं. पहिल्या इनिंगचा खेळ इथून मात्र संपलाय. धावफलकावरती धावा आहेत त्या म्हणजेच 28 आणि हा मॅच जिंकण्याकरता 29 धावा इथून मात्र बनवावा लागतील CKM स्पोर्ट चंद्रपाडा या संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. राकेश ठाकरे अँड ऑल प्लेयर्स, मुबतपाडा टीम. आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. खोपरीपाडा आणि चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी यायचा आपण चिठ्ठ्यांचा ड्रॉ करणार आहोत. चिठ्ठी कोण उचलेल? रवींद्र ठक्कर यांनाच विनंती करेन की आपण दोन्ही कॅप्टन येतील आणि ते कॅप्टन चिठ्ठी उचलतील.
दोघांनी उचला, आम्ही सांगू कुठली बाय असेल ती. खोपरीपाडा टीमचा कॅप्टन आलाय. चालू असलेल्या मॅचचा प्रतिनिधी आहे. दोघांपैकी एकाला तरी चालेल, फायदा एकाला आहे. छोटा भूषण पडवले आलाय. 3-3 खोपरीपाड्याचेच आहे, 4ही खोपरीपाड्याचे आलेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये वेगळं दृश्य घडलंय. पहिल्याच बॉलवरती रुपेश गुवारीला त्रिफल आउट उद्ध्वस्त केलंय. मोठा धक्का बसणार आहे सिक्कीम स्पोर्टला. चला, चिठ्ठी उचलेल ती बाय मध्ये प्रवेश. खोपरीपाडा टीमला बाय असेल, अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि इथे जर पाहिलं तर जिंकेल तो 2 हात करेल पुढील मॅच मध्ये. गो टू कमेंट्री बॉक्स. इथून जो संघ मॅच जिंकेल त्यांना मात्र खेळावा लागेल नायरा स्पोर्ट टिवरी संघाविरुद्ध. आई महामाई देवी स्पोर्ट खोपरेपाडा संघाचं मात्र लक फॅक्टर उघडले गेले चिठ्ठीच्या द्वारे. आजच्या दिवसातील अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेत, जिथून मात्र मॅच जिंकला तर मग फायनल मध्ये देखील प्रवेश केला जाईल. परंतु मैदानाच्या आतमध्ये एक वेगळं दृश्य घडलं गेलं. पहिल्याच बॉलवरती फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि रुपेश गुवार याला मात्र डगआउटच्या दिशेनं जावं लागलं. राकेश ठाकरेचा पहिला बॉल तेज तरार होता, अगदी इष्ट्यांचा वेध घेणारा. इथून आपण पाहिलं तर मग हो सॉफ्टने खेळण्याचा प्रयत्न भावेश जोगळे आलेत आणि काय जबरदस्त हा माइंड स्ट्रोक खेळले गेले ऑन साईडला मिडॉन क्षेत्रामध्ये. 2 धावा इथून मात्र मिळाला जातील. या 2 धावेने धावफलक मात्र धावफलकेला सुरुवात झाली आहे. जिंकण्याकरता निश्चितच आपण पाहिलं तर मग 29 धावा बनवायच्या आहेत. सध्या तरी हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये राकेश ठाकरेच्या माध्यमातून आपण पाहतोय. हो जबरदस्त पुन्हा एकदा हा चेंडू हाताळला होता. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती. एक सिंगल धाव इथून मात्र मिळाली जाईल. भावेश जोगले याला तुम्ही पाहू शकाल. बॉलिंग आपण पाहिले तर मग खूप चांगली भावेशने देखील केली आहे, परंतु त्यावेळेस बॅटिंग देखील चांगले होते त्याच्या माध्यमातून. 2 चेंडू तो खेळलाय, 3 धावा त्याने मात्र इथून बनवतल्या. धावफलकेला मात्र सुरुवात करून दिली आहे. श्वेत पाटील ऑन स्ट्राईक सलामीला आलाय, परंतु स्ट्राईक पत्न थोडासा लांब होता. आयुष्याच्या पटावर यशस्वी राजा व्हायचं असेल तर मग आत्मविश्वास नावाचा वजीर कायम सोबत ठेवावा लागतो. श्वेत पाटील यांना तुम्ही पाहू शकाल. यावेळेस समोरच्या दिशेने खेळले गेलेत. 1 बाउन्सनं निश्चितच चांगलं फिल्डिंग भूषण होते त्या क्षेत्रामध्ये आणि भूषणकडनं चांगलं फिल्डिंग पाहायला मिळाली. पुन्हा एकदा एक सिंगल धावेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले, तो म्हणजेच 4 या अंकांवरती. प्रयत्न ही आयुष्यातील अशी पायरी आहे ना मित्रांनो, जिच्या पुढे नशीब सुद्धा हार मानते. परंतु इथून चांगले प्रयत्न जो संघ करेल त्याच संघाला मात्र विजय प्राप्त होईल, यात काही शंका नाहीये. परंतु सध्या तरी आपण पाहिलं तर मग समान खेळ चालू आहे, अगदी तराजूच्या काट्याप्रमाणे. पुढील बॉल ओ प्ले अँड मिस. वेगवान बॉल होता. वेग पहा किती भन्नाट आहे गोलंदाज राकेश ठाकरेकडे आणि पूर्णपणे वेगावरती यावेळेस होऊन स्वार. हा चेंडू मात्र फेकला गेलाय. पराभवाची भीती बाळगू नका क्रिकेटच्या खेळामध्ये. कदाचित एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतोय. इथून आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये फेकला जातो. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त 4. काय जबरदस्त ही गोलंदाजी पाहायला मिळाली
आता मात्र चेंडू शिल्लक असतील 12 आणि 12 मध्ये अजूनही 12.50च्या सरासरीनं 25 धावा या बनवायच्या आहेत. रवी सोहळे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. ऑफ कटर, लेग कटर, यॉर्कर, बाउन्सर टाकण्याची कला गुणवत्ता त्याच्याकडे आहे. तो गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय. लॉंग ऑफला मात्र स्ट्रोक खेळले होते निश्चितच या ठिकाणी मिस्टर श्वेत पाटील, मात्र झेलच्या स्वरूपामध्ये झालेत बाद. धक्का क्रमांक 2, श्वेत पाटील आउट. अकरा चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 25 धावा अजून सुद्धा बनवायच्या आहेत. आज जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः रंगला गेलाय. अंकुर दुबे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना मात्र वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि संध्याकाळी ह्याच ठिकाणी निश्चितच पार्टी असणार आहे आणि अंकुर दुबे यांच्याकडनं निश्चितच त्या पार्टीचं खास आयोजन या ठिकाणी केले गेले. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मेजवानी असणार आहे आयोजकांकरता. हो, ऑन साइडला खेळले गेलेत. पुन्हा एकदा भूषण आहेत फ्रेम मध्ये. चांगलं फिल्डिंग, एक सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 5 अंकांवरती. हिमांशु आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आल्या आल्या एक सिंगल धाव त्यांनी मात्र इथून पूर्ण केली आहे. आता मात्र इथून आपण पाहिला तर 8 चेंडू शिल्लक असतील, 10 चेंडू शिल्लक असतील आणि 24 धावा. 2 चेंडू फेकून झालेत या षटकातील. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर एक सिंगल. रवी सोहळेचा पुढील बॉल. भावेश ऑन स्ट्राईक. यावेळेस इनफिल्डच्या मारून खेळले गेले डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्रॅकिंग स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. षटकार 6.
फुल टॉस बॉल मिस्टाईम स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. मिड ऑफचं क्षेत्र पूर्णपणे खाली होतं आणि त्या क्षेत्रामध्ये यावेळेस हा झेल आपण पाहतोय. एक सिंगल धाव येईल, सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं, सॉरी 2 धावा येत आहेत, 2 धावने धावफलक पोचलं गेले, ते म्हणजेच 16 अंकांवरती 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये जिंकण्याकरता 13 धावा इथून अजूनही हव्या आहेत. CKM स्फोटी चंद्रपाडा या संघाला अजूनही 6 मध्ये 13 धावा हव्या आहेत. रोशन सोहले बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. 6 चेंडू मध्ये निश्चितच 13 धावा डिफेंड करायचे आहेत रोशन सोहलेला. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल. इथून जो संघ जिंकेल त्याला मात्र नायरा स्पोर्ट टिवरी संघासमोर आणखी एक मोठा संघर्ष करावा लागणार आहे. पाहूया इथून मात्र कोणता संघ जिंकतोय. 6 चेंडू जिंकण्याकरता 13 ची गरज आहे. जगातील सर्वात मौल्यवान रत्न म्हणजेच मेहनत आणि आयुष्यातील सर्वोत्तम साथीदार म्हणजेच आत्मविश्वास. आणि ती मेहनत, तो आत्मविश्वास करण्याची धमक चमक आपण पाहिली तर मग रोशन सोहलेकडे. लेकिन भावेशला देखील कमी समजून चालणार नाहीये. पहिला बॉल भावेश डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेलेत. आज भावेशने देखील मनसुबा बनवलाय. जास्तीत जास्त चेंडू आपण पाहतोय भावेश इनफिल्डच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतोय. ऑफसाईडची बाजू ही स्ट्रॉंग आहे भावेश या खेळाडूची आणि त्या दिशेनं वारंवार स्ट्रोक खेळले जात आहेत. हो, यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीशी स्निक लागली गेली. काम तमाम परतावं लागेल मिस्टर भावेश जोगले याला. डगआउटच्या आशयाला भावेश याच्यावर निश्चितच आशा पल्लवित होत्या, परंतु त्यांनी मात्र ठिकाणी निराश केलं गेलंय. आतमध्ये उतरले तरी सुद्धा त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. टिवरे गावचे विद्यमान सरपंच साहेब रवींद्र ठेक्कर साहेबांच्या माध्यमातून. परंतु यावेळेस यतीश पाटील आलेत. 4 मध्ये 13 बनवायचे. हो, जबरदस्त चेंडूशी हाताळणी केली गेली आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये पाहूया कोणता फलंदाज मात्र बाद झालाय. इथून आपण पाहिलं तर मग फलंदाज बाद होतोय, तो म्हणजेच मिस्टर हिमांशू. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये दीपेश पाटील येतील का, सॉरी दिनेश पाटील, परंतु आलेत संकेत जाधव. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता 13 धावेची आवश्यकता अजून सुद्धा आहे. आता मात्र ही लढाई खूप मोठी झाली आहे. 3-13. जगाला जे आवडेल ते कराल तर निश्चितच प्रॉडक्ट म्हणून राहाल, परंतु स्वतःला जे आवडेल ते कराल तर एक ब्रँड म्हणून सगाल. आता इथून पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. हो, ऑफ स्टंप वरती सफल झाले होते. आडवा बॅटने खेळण्याची ही मानसिकता आणि या ठिकाणी आपण पाहतोय ही विकेट सॅक्रिफाईस केली गेली आहे, परंतु
स्ट्राईक मात्र रोटेट झाली आहे. दिनेश पाटील बॅटिंग करता मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि त्यांच्याकरता रवींद्रजी ठक्कर यांच्या माध्यमातून 500 रुपये हे लागू झालेत. हे आहे मित्रावरचं प्रेम आणि निश्चितच इथे आपण पाहिलं तर मग मोटिवेशन केलं गेलंय, परंतु स्ट्राईक पासून त्यांना लांब यावेळेस राहावं लागेल. दोन चेंडू शिल्लक असतील आणि दोन्ही चेंडू मध्ये 13 धावा हव्यात. चला एक षटकाराकरता त्यांच्याकरता 2000 रुपयाचा कॅश प्राइज देखील लावला गेलाय रोशन उर्फ फिंट्या यांच्या माध्यमातून. आता पाहूया इथून मात्र स्ट्राईक मिळाली जाईल का. दोन चेंडू 13. हवाई स्ट्रोक केले गेलेत आणि यस या ठिकाणी येतोय षटकार. आता मात्र एक चेंडू जिंकण्याकरता 7 धावेंची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग असल्या कारणाने 7 धावा ह्या इथून मात्र कराव्याच लागतील. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. इथून जर एखादा एक्स्ट्रा बॉल आला तर मग सामन्यामध्ये वापसी होऊ शकेल. रनअप मध्ये चुकलेत गोलंदाज. प्रेशर आहे गोलंदाजावरती, प्रेशर आहे बॅटरवरती. सध्या तरी बॅटरला हवा आहे एक एक्स्ट्रा बॉल, वाईट किंवा मग नो. पाहूया कशा प्रकारचा खेळ केला जाईल. हवाई स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, मिस्टाईम स्ट्रोक पाहायला मिळाला आहे. निलेश होते लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मात्र झेल सुटला गेला आणि अशा प्रकारे हा मॅच जिंकलाय तो म्हणजेच बोबतपाडा या संघानं. हायलक टीम CKM स्पोर्ट्स चंद्रपाडा.